नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आली आहे आणि मालिकेमध्ये खूप मोठा असा ट्विस्ट आलाय. मंडळी, श्वेताचा खरा चेहरा आता सायलीच्या समोर आलेला आहे. हो मंडळी, इकडे आता श्वेता ही प्रियासोबत मिळून तिने सगळं काही जो प्लॅन केला होता सगळं काही सायलीच्या समोर आलाय. एवढंच नाही मंडळी, तर सचिन आणि श्वेता ह्या दोघांनी मिळून अर्जुनला मारण्याचा जो काही प्लॅन केलाय, म्हणजे आता अर्जुनची सर्जरी सक्सेसफुल झाली आहे. आणि ही गोष्ट जेव्हा आता सचिन आणि ह्या लोकांना कळते तेव्हा मात्र त्या संधीचा फायदा घेत इकडे श्वेताने आणि सचिनने अर्जुनला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केलाय. आणि मंडळी, त्या क्षणी आता सायली समोर ह्या श्वेताचा खरा चेहरा समोर आलाय. आणि ही श्वेता दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिकरे आहे. आणि इतके दिवस ती आपल्या घरामध्ये श्वेता म्हणून राहते, हे सगळं काही आता सायलीच्या समोर आलेलं आहे. तर मंडळी, इकडे आता ज्या क्षणी कळतं की श्वेता ही पकडली गेली, त्याच वेळेला मात्र आता इकडे प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे इतक्या मेहनतीने आपण जो काही प्लॅन केला होता, जे काही ट्रॅप रचला होता, तो संपूर्ण फसला गेलाय. त्याचा ताई ते प्रियाला प्रचंड त्रास होत असतो. तर मंडळी, त्याच वेळेला आता जेव्हा इकडे जी मानसी आहे त्या मानसीने इकडे पोलिसांसमोर सगळ्या गोष्टींची कबुली दिली आहे. आणि ह्या सगळ्या मागे प्रियाचाच हात होता हे सुद्धा आता तिने सांगितलंय. या मागे असणारी सगळी टोळी, कारस्थान करणारे मोठमोठे लोक, सगळ्यांची नावं घेत आता इथे मानसीने सगळ्या गोष्टींचा खुलासा केलाय. आणि या सगळ्या मागे प्रियाचा, सचिनचा, नागराज आणि महिपत हे सगळेजण इन्क्लूड आहेत. हे सगळं काही आता मानसीने सगळ्यांसमोर आणलंय. आता हे नेमकं सगळं कसं घडलंय, काय घडलंय, या सगळ्या गोष्टी कशा घडल्या, सगळं काही सविस्तर बघूया आपण. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मंडळी, आता इकडे दाखवले की सायली अर्जुनला जाऊन हॉस्पिटलमध्ये भेटलेली असते आणि अर्जुनची ती कंडिशन बघून सायलीला प्रचंड त्रास होत असतो. इकडे डॉक्टरांनी आता सायलीला सांगितलेलं आहे की जे काही आहे ते देवाच्या हातामध्ये आहे. आम्ही आमचे प्रयत्न तर करणार आहोत, पण त्यांच्या जीवाला खूप जास्त धोका आहे, कारण त्यांच्या स्पायनलला प्रचंड मोठी दुखापत झाली आहे. तर मंडळी, आता इकडे सायली म्हणते की तुम्हाला काही होणार नाही आहे. आणि मंडळी, सायली आता खूप शॉकमध्ये गेली आहे खरं तर. आणि तिच्यासमोरच आता अर्जुनला इकडे ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेलेत. तर मंडळी, आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे डॉक्टरांनी सांगितलं की आमचे प्रयत्न तर आम्ही करणार आहोत, पण सगळ्या गोष्टी आता देवाच्या हातामध्ये आहेत. त्याच्यामुळे ऑपरेशन सक्सेसफुल झालं तरीसुद्धा त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. आपण ते आत्ताच सांगू शकत नाही, ते ऑपरेशन झाल्यानंतरच कळेल. मंडळी, आता सायली म्हणत असते की नाही, काही होणार नाही, प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा, त्याला काही होऊ देऊ नका. जर त्यांना काही झालं तर मी स्वतः जगू शकणार नाहीये. आणि मंडळी, आता इकडे जसं डॉक्टर म्हणले की हे सगळं काही देवाच्या हातामध्ये आहे, तसं सायली आता इकडे देवासमोर आली आणि म्हणते की हे बघ, आज मी तुझी परीक्षा घेणार आहे. माझ्या नवऱ्याला काही होणार नाहीये, माझ्या सौभाग्याला काही होणार नाहीये. तू माझ्या माणसांना असं माझ्यापासून दूर करू शकत नाहीये. इतकी वर्ष झाली माझी सगळी माणसं माझ्यापासून लांब होती, इतकी हक्काची माणसं माझ्यापासून लांब ठेवली, आणि आत्ता माझी माणसं मिळालेत तर माझ्या आयुष्यात हे असं का केलंस तू? का माझी परीक्षा घेतोयस? आणि मंडळी, आता इकडे अर्जुनचं ऑपरेशन होताना दाखवलंय, कंडिशन खूप क्रिटिकल दाखवले. तर मंडळी, आता इकडे अर्जुनला जो काही त्रास झालाय त्या सगळ्याला सायली आता स्वतः जबाबदार धरते, कारण तिनेच त्याला पाठवलेलं असतं. आणि इकडे म्हणजे तिच्या हातातून जे कुंकू सांडलेलं असतं ते ती म्हणते की माझ्या हातातून कुंकू सांडलं म्हणून म्हणून ह्यांच्या बाबतीत हे असं झालं का? म्हणजे माझ्यामुळेच झालं नाही सगळं. आता कल्पना आणि प्रतिमा म्हणतात, अगं सायली, ह्यामध्ये तुझी काय चूक आहे? ज्या गोष्टी होणार असतात त्या होणारच असतात, तू स्वतःला का दोष देतेस? सायली म्हणते की नाही, हे सगळं माझ्यामुळेच झालं, माझ्या हातून जर हे कुंकू सांडलं नसतं तर असं झालंच नसतं. तर मंडळी, आता इथे सायली देवाजवळ येते आणि म्हणते की नाही, देवी आई, तू असं करू शकत नाहीये, माझ्या माणसांना असं माझ्यापासून दूर करू शकत नाहीये. आणि ती म्हणते की जोपर्यंत आता हे शुद्धीवर येत नाहीयेत, ऑपरेशन सक्सेसफुल होत नाहीये, तोपर्यंत मी तुझ्यावरती कुंकाचा वर्षाव करत राहणार आहे. आणि मंडळी, सायली आता तिथे देवी आई समोर उभं राहून तिच्यावरती सतत कुंकू मार्जन करत असते, मी सतत कुंकू सोडत असते आणि म्हणते की एक क्षण पण मी इथून हलणार नाहीये, काही झालं तरी त्यांना ह्या संकटातून बाहेर काढावंच लागेल. तर मंडळी, आता इकडे तिच्या पाठोपाठ आहेत ना प्रतिमा आणि कल्पना, ह्या दोघी सुद्धा उभ्या राहिल्यात आणि त्या सुद्धा आता अर्जुनसाठी प्रार्थना करत असतात की लवकरात लवकर अर्जुनचं ऑपरेशन सक्सेसफुल होऊ दे आणि अर्जुन या सगळ्या संकटातून बाहेर येऊ दे. तर मंडळी, आता इकडे पुन्हा ऑपरेशन थिएटरमधला भाग दाखवला, त्याच्यामध्ये अर्जुनची सर्जरी चालली आहे, अशी खूप धावपळ दाखवली आहे, मध्येच त्याची कंडिशन क्रिटिकल पण दाखवली, असं बराच काही ड्रामा दाखवला इकडे. तर इकडे सायलीची देवी जवळ ते कुंकू टाकायची जी आहे तिचं ते सगळं चालू आहे. आणि त्या सगळ्यामध्ये तिला खूप अशक्तपणा आलेला असतो, कारण तिने काही खाल्लेलं नाही आहे, प्यायलेलं नाही आहे, आणि बऱ्याच वेळ ती तिथेच उभी राहिलेली असते. आता तिला चक्कर यायला लागलेली असते. प्रतिमा आणि हा दोघी जणी येतात आणि म्हणतात, सायली, तू किती वेळ असं राहणार आहेस? या सगळ्याचा तुलाच त्रास होणार आहे, अगं बाळाचा ते विचार कर. पण आता सायली म्हणते की नाही, ही माझी परीक्षा नाही आहे, ही देवी याची परीक्षा आहे, तिला काही करून ह्यांना बरं करावंच लागेल, मी इथून जरा पण हलणार नाहीये. आणि मंडळी, आता प्रतिमा, कल्पना त्या तिच्या बाजूला उभे राहिलेल्या असतात. सायलीला जर काही झालं, चक्कर आली, ती खाली पडली तर काय होईल? आणि मंडळी, सायलीचं आता ते सगळं सुरूच असतं पुन्हा. तर पुन्हा इकडे आता ऑपरेशन थिएटरमध्ये दाखवलं की अर्जुनचं पुन्हा सर्जरी सुरू आहे, डॉक्टरची धावपळ सुरू असते.
तर इकडे सगळेजण आता ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभे असतात आणि अर्जुनला कधी बाहेर आणतात, कधी डॉक्टर काय सांगतात त्याची सगळेजण डोळे लावून वाट बघत असतात. आणि मंडळी तेवढ्यातच आता डॉक्टर बाहेर आलेले आहेत आणि ते म्हणतात की सर्जरी तर झाली आहे, पण आपल्याला अजून 24 तास वाट बघावी लागणार आहे. 24 तासात आपण काहीच सांगू शकत नाही आहे. एकदा का 24 तास उलटले आणि जीवावरचा धोका जर टळला तर आपण म्हणू शकतो की पेशंट आउट ऑफ डेंजर आहे, पण तोपर्यंत त्यांची कंडिशन ही क्रिटिकलच असणार आहे. आणि हो, आताच त्यांचं ऑपरेशन झालं आहे, त्याच्यामुळे त्यांना थोडंसं बाहेर शिफ्ट करायलाही वेळ जाईल. तर आता सायली म्हणते पण पण डॉक्टर आत्ता त्यांची कंडिशन कशी आहे? डॉक्टर म्हणतात आता तसे ते स्टेबलच आहेत आपण असं म्हणू शकतो, कारण सगळं काही आहे, बरं आहे, पण तरीसुद्धा जीवाला धोका आहे. पण मंडळी आता इथे सायली देवी याची प्रार्थना करते आणि म्हणते की प्लीज यांना काही म्हणजे काहीच होऊ देऊ नकोस. तर मंडळी आता इकडे दाखवलं की अर्जुनची सर्जरी जी सक्सेसफुल झालेली आहे, त्याला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढलं आहे आणि अर्जुन अजूनही अनकॉन्शियस म्हणजे बेशुद्ध असतो. पण आता डॉक्टरांनी सांगितले की सर्जरी सक्सेसफुल झाल्यामुळे आपण 24 तास वाट बघायला काही हरकत नाही आहे. आणि जेव्हा आता अर्जुनला बाहेर आलेलं बघून सायलीला प्रचंड आनंद झाला आहे, म्हणजे ॲटलिस्ट ऑपरेशन तरी सक्सेसफुल झालं आहे. तर मंडळी आता इकडे दाखवले जी माणसी आहे त्या माणसीला चौकशी करण्यासाठी आता त्यांच्या त्या मॅडम आलेल्या असतात आणि तिला प्रश्न विचारत असतात की बाळा काय झाले तुझ्यासोबत, हे सगळं कोणी केलं, तुला माहिती आहेत का ती लोकं कोण आहेत, ते यामागे जे रॅकेट आहे त्यामागे कोण कोण आहे. आता मंडळी मानसीला सगळं माहीत झालेलं असतं, तिला आता काय करावं कळतच नाही आहे. आता अर्जुनसोबत जे काही झालं ते सगळं तिला डोळ्यासमोर दिसतंय आणि त्या लोकांनी जे काही धमकी दिली की तू जर आपल्या लोकांचं नाव सांगितलंस आणि सायलीच्या विरुद्ध स्टेटमेंट नाही दिलीस तर हे बघ तुला तुझ्या सायलीताईची पण हीच अवस्था होईल. आता तिला खरंही सांगता येत नाही आहे, खोटंही सांगता येत नाही आहे आणि त्या ज्या बाकीच्या मुली आहेत त्या मुलींना सुद्धा आम्ही मारून टाकू. त्याच्यामुळे आता ही माणसी खूप घाबरलेली असते, तिला घाम फुटलेला असतो, रडायला लागलेली असते. आणि तेवढ्यात त्या मॅडम म्हणतात हे बघ बाळा, तू काही घाबरू नकोस, तू जर सगळं खरं खरं सांगितलंस तर या प्रकरणाच्या मुळाशी कोण आहे तेही कळेल आणि बाकीच्या मुलींना सोडवायला सुद्धा आम्हाला लवकरात लवकर मदत होईल. तर मंडळी आता जेव्हा ह्या मॅडम असं म्हणतात ना की बाळा जेवढ्या लवकर तू खरं खरं सांगशील तेवढ्या लवकर आपल्याला ह्या सगळ्यातून बाहेर पडता येईल आणि तुझ्या मैत्रिणींना, आश्रमातल्या सगळ्या मुलींना वाचवता येईल. आणि आता मानसीलाही असं वाटतं की आपण जर खरं सांगितलं तरच आपण मुलींना सोडू शकू, नाहीतर ह्या मुलींना खरंच हे लोक सोडतील का, हे सगळं आता तिला आठवतं आणि तिने आता ठरवलं की जे काय आहे ते खरं सांगायलाच हवं. आणि मंडळी या सगळ्या प्रकरणामध्ये सायलीचा काही हात नाही आहे हे आता तिने सांगितलं आहे की सायलीताई या प्रकरणाशी कुठेही नाही आहे, हे कोणतं तरी वेगळं रॅकेट आहे. आणि त्याच्यामध्ये आता जो सचिन आहे त्या सचिनला सुद्धा हिने पाहिलेलं असतं, मानसीने पाहिलं आहे आणि तिने आता सचिनचं नाव घेतलेलं आहे. सचिन आणि प्रिया ह्या दोघीजणी या सगळ्या कारस्थानामागे आहेत हे सगळं सांगितलं आहे. तर मंडळी इकडे आता राकेश ज्वारीला असतो त्याने एक माणूस पाठवला आहे, तो म्हणजे पान टपरीवरचा एक माणूस, ज्या टपरीवरून चहा जातो त्या टपरीवरच्या माणसाला ह्याने लाच दिलेली असते आणि त्याने एक चिठ्ठी पाठवली आहे. ती चिठ्ठी त्या माणसीपर्यंत आणि त्या माणसापर्यंत म्हणजे ज्या माणसाला पोलिसांनी पकडलं आहे त्या माणसापर्यंत पोचवायची आहे. पण मंडळी आता जी चिठ्ठी द्यायला जेव्हा हा माणूस जातो त्या माणसाला सुद्धा आता पोलिसांनी पकडलं आहे आणि त्याच्यामुळे राकेशचा सगळा बट्ट्याबोळ झाला आहे आणि या सगळ्यामागे राकेशसुद्धा आहे हे आता कळलं आहे. म्हणजे तिथे असलेल्या त्या माणसाने, ज्या टपरीवरच्या माणसाने राकेशचं नाव घेतलं आहे आणि राकेशनेच आपल्याला लाच द्यायला सांगितलेलं, हे सगळं काही आता समोर आलं आहे. तर मंडळी इकडे तर राकेश आणि सचिनने केलेला पूर्ण प्लॅन चौपट झाल्यामुळे ह्या सगळ्यांना आता ह्यांच्या पूर्ण टीमला टेन्शन आलं की आता काय करायचं. आता ही श्वेतासुद्धा म्हणत असतं की इतकं सगळं करून सुद्धा सगळा प्लॅन फसलाय, आता काय करणार. आणि तेवढ्यात आता राकेश म्हणतो की आता फक्त एकच ऑप्शन राहिलं आहे, कारण मानसीने तोंड उघडलं आहे आणि त्या माणसाने सुद्धा, आणि जर आपली नावं घेतली तर आपण ह्या सगळ्यामध्ये पुरते अडकणार. आणि त्यात जो अर्जुन आहे, अर्जुनने सुद्धा त्या माणसांना पाहिलं आहे, माणसांचे चेहरे पाहिलेत आणि त्या लेडीचा सुद्धा चेहरा पाहिला जिने माणसीला पकडलं होतं. आता जर अर्जुन शुद्धीवर आला आणि त्याने जर हे सगळं सांगितलं तर आपलं काही खरं नाही आहे. पहिलं म्हणजे त्या अर्जुनचा काटा काढायचा राहिला, ते काम अर्धवट राहिले, ते पूर्ण करायला हवं. आणि मंडळी आता ते काम आहे ना दीक्षित म्हणजे सचिन आणि श्वेता तिने स्वतःवर घेतलंय. श्वेता म्हणते की सचिन जो अर्जुनचा काटा कसा काढायचा मला चांगलंच माहिती आहे. आणि मंडळी आता ह्या श्वेताने आणि ह्या सचिनने दोघांनी मिळून हॉस्पिटलमध्ये जाऊन अर्जुनला पुन्हा एकदा मारण्याचा प्लॅन केला आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडणार आहे, काय घडणार आहे, हे आपल्याला आता पुढे बघायला मिळणार आहे. तर मंडळी इकडे आता प्रियाला असं दाखवलं आहे, प्रिया म्हणते की तुम्हाला एक काम धड जमलं नाही आहे, आतापर्यंत मी केलेला सगळा प्लॅन तुम्ही उद्ध्वस्त केला आहे, आता तरी हे काम तुझ्याने होणार आहे का.